मस्त पाचट कुटी काढली जाते. हे पाचट कुटी केलेली आहे. आता हे जे समोर शेतकरी दिसतात शेतकऱ्यांनी पाचट कुटी केलेली आहे. पाचट कुटी केल्याच्या नंतर हे ऊसावरती ऊसावरती जे काही पाष्टाचा बोगा पडलेला होता तो बाजूला करून टाकलेला आहे या ठिकाणी. आणि बाजूला केल्यामुळं बेटड त्याची कोंब मोकळी केलेली आहेत या ठिकाणी. प्रत्येक सरी त्यांनी पाष्टाची मध्यभागी घेतलेली अशी गोळा करून. आणि आता तुम्ही बघत असताना आपण ट्रॅक्टरने पाचट गाडून टाकायचं काम करतोय. तुम्ही बघत असताना फक्त ही अवजाराने फक्त बांधाच्या कडाची सरी निघत नाही तर आतलं सगळं क्लिअर निघतं. तुम्ही बघा ते पाष्टावरती कशी थाप पाडलेली आहे याची. एक नंबर माती पाष्टावर पडते. आणि 1-1.5 महिन्यामध्ये पाष्टाचं पूर्ण कल्चर म्हणजे खतात रूपांतर होतं. गांडूळ पण वाढतात शेतामध्ये. आणि तुम्ही बघत असताना बघा पूर्ण खरडून बेटाडाला खेटून अवजार चाललेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा पूर्ण जारवा पण तुटलेला आहे. आणि आता सध्याच्याला जानेवारी महिना चालल्यामुळं गारठं पण चांगलं आहे. त्यामुळं रान हे पहिल्यापासूनच वलधरून असते. आणि गारठं असल्यामुळे हे लवकर रान काय वाळत नाही. ते खरडून मारल्यामुळे काय होते त्याचा पूर्ण जारवा पण तुटतोय. आणि एक 8-10 दिवसामध्ये ह्या ऊसाची अजून काळोखी वाढन. कारण आता याला खताचा डोस पण टाकलेला आहे. पाचट गाडायचं पण काम चालू आहे. एक नंबर हे अवजार काम करते शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघत असताना पाचट कुटी केलेली. त्याची पलीकडं गाडी लागलेली दिसते. तिथून आपण पाचट गाडीत आलेलो आहे इथपर्यंत. आता हे आता 1 एकरामध्ये आपण घुसलेलो आहे. ते अशा पद्धतीने पाचट कुटी केलेली आहे. पाचट गाड्याचं काम चालू आहे. तुम्ही बघत असताना आता पाठीमागं मालक इकडे या. मेसी फर्ग्युसन ट्रॅक्टर आहे 60 HP चा. अशा पद्धतीत अवजार आहे. त्याला 2 पाखड आहेत. ही 2 पाखड बरोबर काय करते ऊसाची ही बगल इकडे थाप टाकते. ह्या ऊसाची ह्या बगलीची इकडे थाप टाकते पाष्टावरती. अशा पद्धतीत हे अवजार चालते. आणि ह्या अवजाराची खासियत आहेच. पण याचं एक शेतकरी मित्रांनो याला डायव्हर एकदम परफेक्ट लागतो. कारण हे करेट आहे ना अवजार आहे ना ऊसाला खिटून चालते. त्यामुळे तुमची स्टिअरिंग थोडी जरी फिरली 1 इंचाची जरी इकडे तिकडे झाली तर पाठीमागे आहे ना लगेच बेटाड काढून टाकते. आता तुम्ही बघत असता इथं हे बेटाड बघा असं निघले. हे बेटाड निघायचं कारण फक्त एवढंच आहे की याला सरी ही पूर्ण सरळ पाहिजे ना आपल्याला. सरी सरळ असली की तुमचं बेटाड अजिबात निघत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बेटाड जर असं सरीच्या थोडं तिरका असेल बाजूला सरी सोडून तर ते बेटाड हे अवजार काढून टाकतं म्हणजे काढूनच टाकतं. अशा पद्धतीने ती खरडून चालतं डायरेक्ट अवजार. त्याच्यामुळे काय होतं याला सरी वाकडी लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेटाड पण मध्ये आडवं लागत नाही. बेटाड आडवं असलं तर ते लगेच बाजूला अवजार लगेच बाजूला उपटून टाकते त्याला. आणि त्याला एकदम स्ट्रेट लाईन सरळ सरी लागते. आणि मेन म्हणजे चालवणारा ड्रायव्हर पण तसा पाहिजे त्याला. ड्रायव्हरने जरी जास्त ट्रॅक्टर इकडे तिकडे वळवला तरी पण मागे बेटाड उपसत चालणार तुमची. अशा पद्धतीने 1 नंबर पाचट गाडलं जाते. तुम्ही बघत असताना तुम्हाला ट्रॅक्टर चालू करून दाखवते मागं कसं चालतंय ते. शेतकरी मित्रांनो बघत असताना तुम्ही आपलं हे 2 एकर गाडून झालेलं आहे पाचट. अशा पद्धतीने काम होत आहे.
व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.